रत्नागिरी दौरे के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे ने राज्य की मौजूदा राजनीतिक घटनाओं पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि वित्त विभाग राष्ट्रवादी कांग्रेस के पास ही रहना चाहिए और यही पार्टी का रुख है। साथ ही पार्थ पवार के मुख्यमंत्री से मुलाकात को लेकर कहा कि इसमें कुछ भी गलत नहीं है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि दोनों राष्ट्रवादी दलों के विलय को लेकर फिलहाल पार्टी में कोई चर्चा नहीं है। इसके अलावा शरद पवार गुट, जयंत पाटिल, एकनाथ शिंदे और राज्य की आगामी राजनीतिक घटनाओं पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। आइए एक नजर डालते हैं उनके विस्तृत बयान पर। दोन भाग आहेत। एक तर जयंतराव पाटलांची आणि आमची वर्षा बंगल्यावरती भेट झाली नाही। जयंतराव वर्षा बंगल्यावरती जरूर गेले। त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या नगराध्यक्षाच्या अपात्रतेच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी ते गेले असं त्यांनी स्पष्टपणाने काल माध्यमांशी बोलताना सांगितलं। मी आणि प्रफुल्लबाई एक तर मी गेल्या आठवड्यातच त्यांची वेळ मागितली होती। संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी यापूर्वी महाराष्ट्रामध्ये प्रथा होती की खासदारांना बोलवावं आणि दिल्लीमध्ये असलेले काही प्रश्न असतील तर ते राज्य सरकारचे दिल्लीत असतील तर त्याचा पाठपुरावा करावा। मी माझे जे काही प्रस्ताव आहेत की जे राज्य शासनाकडून दिल्लीकडे जायचे आहेत त्याच्यामध्ये दापोलीमधील पर्यटनाच्या वरती आधारित काय मुद्दे आहेत आणि त्या खात्याचे मंत्री शेखावत यांच्याकडे पत्रव्यवहार मी आदरणीय अमितभाईंच्या मार्फत केला, पंतप्रधान महोदयाच्या मार्फत केला। ते प्रस्ताव आहेत, इतरही काय प्रस्ताव आहेत त्याच्यासाठी वेळ मागितलेली होती। प्रफुल्लबाईंनी पण वेळ मागितली होती। ते परवा पहाटेच परदेशी गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्या वेळेलाच मुख्यमंत्र्यांना उपलब्धी होती म्हणून आम्हाला बोलावलं गेलं। त्यामुळे मी कालच सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये राजकीय भेट असती जरूर वहिनींना आम्ही सांगितलं असतं, परंतु जर का भेट राजकीय नसेल तर सांगण्याचं काय प्रत्यय नाही। काल त्याच्यानंतर आमच्या कोर कमिटीची बैठक झाली। अनेक बाबींवरती चर्चा केली। SIRची चर्चा केली। स्वर्गीय दादांचा 22 तारखेला जयंती आहे, त्या कार्यक्रमाची चर्चा केली। मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्याच्याबद्दलची मला जे काही त्याबद्दलचं सांगायचं होतं ते मी त्या ठिकाणी सांगितलं। त्याच्यामुळे काय भाषणाचं काही कारण नाही। वहिनी आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत। जो आदर मला अजितदादांच्या बद्दलचा मनामध्ये होता तोच आदर बहिणींच्या बद्दलचा आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेट्याने वाटचाल करते आहे। शिंदे साहेब दिल्लीला नियमितपणाने त्यांच्या खासदारांच्या प्रश्नाच्यासाठी केंद्र सरकारकडे त्यांच्याकडे जे महत्त्वाचे विभाग आहेत नगर विकास, गृहनिर्माण, रस्ते विकास महामंडळ या निमित्ताने जात असतात। त्यांच्या प्रत्येक भेटीचा राजकीय अर्थ काढणं काही योग्य नाही, कारण ते सुद्धा एक विकासाभिमुख नेतृत्व आहे। एकनाथराव शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांचे अनेक प्रश्न राज्य सरकारचे अनेक बाबी आज केंद्र सरकारकडे आहेत, अशा वेळेला ते जातात। भारतीय जनता पक्षाचं शिस्त नेतृत्व दिल्लीमध्ये आहे, त्यानिमित्ताने जातात। आता काल आज मुख्यमंत्री दिल्लीत गेलेत काय मला माहीत नाही, मी रत्नागिरीत आहे। एक तर 20 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून संसदेचं 3 आठवड्याचं अधिवेशन आहे, ज्या अधिवेशनामध्ये कदाचित हे बिल येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आज सर्वांचं लक्ष किंवा आम्हा NDAमधल्या सहभागी मित्राचं अधिक लक्ष अधिवेशनावरती आहे आणि येणाऱ्या त्या विधेयकाच्यावरती आहे। त्यामुळे मग 1.5 महिन्यामध्ये नेमक्या काय घडामोडी आहेत, काळाच्या उदरात कुठं दडलेल्या असतील तर कदाचित स्वातंत्र्य दिनाच्या नंतर तुम्ही 1.5 महिना म्हटल्याच्या नंतर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन होईल। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान महोदयांचं देशाला उद्देशून भाषण होईल। पुढच्या वर्षाचा संकल्प पंतप्रधान महोदय त्या ठिकाणी करतील। त्यानंतर काय उलाढाली असतील तर तुम्हाला माहिती असतील तर आम्ही सांगू।